नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत माधव राष्ट्रीय उद्यान बाबत काही महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये नक्की विचारले जाऊ शकता. हे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, याची स्थापना कधी झाली, तिथे कोणते प्रमुख प्राणी आढळतात आणि त्याचा इतिहास काय आहे, हे सगळे प्रश्न एक्झाम मध्ये डायरेक्ट विचारले जातात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही MPSC, पोलीस भरती, तलाठी किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. माफ करा मला, कारण आज माझा गळा थोडा खराब आहे म्हणून आवाज थोडा खराब येत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी तुम्हाला जे पॉइंट सांगत आहे ते तुमच्या लक्षातच पाहिजे. हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा 58वा व्याघ्र प्रकल्प आहे. तर कुठे आहे हे? माधव मध्ये आहे, जे शिवपुरीत आहे, आणि शिवपुरी जे आहे ते मध्य प्रदेश राज्यात आहे. 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केला गेला होता. जागतिक व्याघ्र दिवस 29 जुलैला असतो. तर इथे हा पॉइंट बी तुमच्या लक्षात पाहिजे मित्रांनो, जागतिक व्याघ्र दिवस हा 29 जुलैला असतो. आणि मेन म्हणजे जगातले जे 80% वाघ आहेत ते भारतात आहेत. म्हणजे इतर देशांपेक्षा भारतात वाघांची संख्या खूप जास्त आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राचा जो आहे वाघांच्या बाबतीत 3रा क्रमांक आहे. म्हणजे वाघांची संख्या महाराष्ट्रात पण खूप आहे. देशात एकूण 58 व्याघ्र प्रकल्प आहेत. सगळ्यात जास्त व्याघ्र प्रकल्प हे मध्य प्रदेश मध्ये आहेत. किती आहेत तर आहेत 8. टोटल 8 व्याघ्र प्रकल्प आहेत मध्य प्रदेश मध्ये. तर भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प, लक्षात ठेवा मित्रांनो, हे तुम्हाला कधी परीक्षेला विचारले जाऊ शकते. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे जिम कॉर्बेट या नावाचा. तर मित्रांनो, तुम्हाला मागचा जो सांगितला तो भारतातला पहिला होता आणि आता महाराष्ट्रातला जो पहिला आहे तो आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प. हा महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. तर मित्रांनो, हा होता आपला व्याघ्र प्रकल्पावर व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.